नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत संचालित शाळा क्रमांक 43 मधून मी शिक्षक श्री संदीप पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलावर तुमचे हार्दिक स्वागत करतो. तर या यूट्यूब सिरीजमध्ये आपण इयत्ता 8वी विज्ञानला गमतीदार मदतीने शिकू. पण या पाठ्यपुस्तकाचा प्रवास करण्याआधी तुम्हाला आपले दोन मित्र पहिली आणि भुजो यांची भेट करून देतो. पहिली आणि भुजो हे आपल्यासोबतच पूर्ण प्रवासाला राहतील. त्यांच्या मनात सर्व प्रकारचे प्रश्न येतात. त्या प्रश्नांना ते एका पिशवीत गोळा करतात. तुम्ही जसजसे प्रकरण वाचत जाल किंवा समजत जाल तसतसे ते बरेच प्रश्न तुम्हाला अनेक वेळा सांगतील. पहिली आणि भुजो यांना पण अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. बरेचदा या प्रश्नांची उत्तरे त्यांना एकमेकांसोबत चर्चा करून किंवा इतर वर्गमित्र, शिक्षक आणि त्यांच्या आईवडिलांसोबत चर्चा करून पण मिळून जातात. तुमच्याद्वारे जर त्यांच्या पिशवीत प्रश्नांची भरती करण्यात येईल किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यात येतील तर त्यांना खूपच आनंद होईल. तर प्रकरण 1 पीक उत्पादन आणि व्यवस्थापन या प्रकरणाला आपण वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केले आहे. तर आज आपण पहिल्या भागाविषयी शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसे उन्हाळ्यात तुमच्या काकांच्या मामांच्या गावाला जातात तसे आपले दोन मित्र पहिली आणि भुजो तेही उन्हाळ्यात त्यांच्या काकांच्या घरी गेले आहेत. त्यांचे काका एक मोठे शेतकरी आहेत. ते एके दिवशी काकांसोबत शेतात गेले. त्यांनी शेतामध्ये काही अवजारे पाहिली, जसे की नांगर, फावडा, विळा. हे सर्व अवजारे पाहून भुजोला एक प्रश्न पडला. तो पहिलीला विचारतो, मला हे समजून घ्यायचे आहे की आपण या सर्व अवजारांचा उपयोग कुठे आणि कशा प्रकारे करतो. तुम्ही अभ्यास केला आहे की सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. परत भुजो विचारतो की हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न कशा प्रकारे तयार करतात. मागच्या इयत्तांमध्ये आपण हे सर्व शिकून गेलो आहे. वनस्पती ही सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी म्हणजे की प्रकाश संश्लेषण क्रियेच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात, मनुष्यासहित सर्वच प्राणी स्वतः अन्न तयार करण्यात असमर्थ आहेत. सजीव अन्नामधून प्राप्त होणाऱ्या शक्तीच्या मदतीने विविध शारीरिक क्रिया करतो, जसे की पाचन, श्वसन आणि उत्सर्जन. आपण आपले अन्न वनस्पती किंवा प्राणी किंवा दोघांमधून मिळवित असतो. या चित्रात आपण पाहू शकतो की आपण अन्नामध्ये पालेभाज्या, फळे, धान्य, मासे, चिकन, अंडी वगैरे वस्तूंचा उपयोग करतो. भुजोच्या मनात परत एक प्रश्न आला. आपण सर्वांना अन्नाची आवश्यकता तर आहेच, तर मग आपल्या देशातील सर्व माणसांना अन्न कशा रीतीने उपलब्ध करून देऊ शकतो. पहिली भुजोला सांगते, अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आवश्यक आहे. भारत सारख्या एका विशाल जनसमुदायाला अन्न प्राप्त व्हावे म्हणून त्याचे नियमित उत्पादन, योग्य व्यवस्थापन आणि वितरण आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्याव्या लागतील. तर चला आता आपण
शेतीच्या विविध पद्धती म्हणजे की ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस विषयी समजून घेऊ. जवळजवळ 10,000 इसवी सन पूर्व मनुष्य भटके जीवन जगत होता. तो अन्न आणि निवासाच्या शोधासाठी समूहाने एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी स्थलांतरित करीत होता. तो कच्ची फळे आणि भाजीपाला अन्न म्हणून घेत होता. त्यानंतर कालांतराने त्याने अन्नासाठी प्राण्यांचा शिकार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने शेती करण्यास सुरुवात केली. शेतीत तो तांदूळ, गहू इत्यादी खाद्य पिकांचे उत्पादन करू लागला. या प्रकारे हळूहळू शेतीची सुरुवात झाली. जेव्हा कोणत्याही एका रोपाला एखाद्या स्थानावर मोठ्या प्रमाणावर उगविण्यात येते त्याला पीक असे म्हणतात. उदाहरणार्थ गव्हाच्या पिकाचा अर्थ असा होतो की शेतीमध्ये वाढविण्यात आलेली सर्वच रोपे गव्हाची आहेत. तुम्हाला माहित आहे की पीक विविध प्रकारचे असतात, जसे की फळ, भाजीपाला, धान्य. ज्या ऋतूमध्ये आपण पीक घेतो त्या आधारे त्याचे वर्गीकरण करू शकतो. भारत एक विशाल देश आहे. येथे तापमान, आर्द्रता, पावसाळ्यासारखी वातावरणीय परिस्थिती एका क्षेत्रापासून दुसऱ्या क्षेत्रामध्ये भिन्न असते. यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारचे पिके घेण्यात येतात. या विविधतेशिवाय मोठ्या प्रमाणावर पिकांना 2 प्रकारात विभागले जातात, एक खरीप पीक आणि रब्बी पीक. तर सर्वप्रथम आपण खरीप पीक विषयी जाणून घेऊ. खरीप पीक म्हणजे की जे पिके पावसाळ्याच्या ऋतूमध्ये घेण्यात येतात त्यांना खरीप पिके म्हणतात. भारतामध्ये पावसाळा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. तर भात, मका, सोयाबीन, भुईमूग, कापूस हे सर्व खरीप पिके आहेत. चला तर आता आपण रब्बी पीक विषयी जाणून घेऊ. रब्बी पीक म्हणजे जे पिके हिवाळ्या ऋतूमध्ये घेण्यात येतात त्यांना रब्बी पिके असे म्हणतात. भारतामध्ये हिवाळा ऑक्टोबर ते मार्च पर्यंत असतो. गहू, हरभरे, वटाणा, मोहरी, जवस हे सर्व रब्बी पिके आहेत. याशिवाय बहुतेक स्थळी कडधान्य आणि भाजीपाला उन्हाळ्यात घेण्यात येत असतात. आता परत बुजूच्या मनात एक प्रश्न आला. त्याने विचारलं की हिवाळ्यात भाताचे पीक का घेता येत नाही? तुम्ही उत्तर देऊ शकतात? हो, याचे उत्तर पहिली देते. पहिली सांगते की भाताच्या पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ते पीक फक्त पावसाळ्यातच घेतले जाते. पीक घेताना शेतकऱ्याला अनेक प्रवृत्ती वेळोवेळी कराव्या लागतात. या प्रवृत्तींना किंवा या कार्याला शेतीच्या पद्धती असे म्हणतात. तर शेतीच्या पद्धतीचे आपण याप्रमाणे वर्गीकरण करू शकतो. प्रथम जमीन तयार करणे, पेरणी, नैसर्गिक व कृत्रिम खते देणे, सिंचन, तणापासून रक्षण, कापणी आणि शेवटी संग्रह. पीक उत्पादनाच्या मूलभूत पद्धतीमध्ये प्रथम पद्धत जमीन तयार करण्याविषयी पाहू. जमीन तयार करणे म्हणजे पीक घेण्याआधी म्हणजे पेरणीपूर्वी चे प्रथम कार्य म्हणजे जमीन तयार करणे. मातीला वर खाली करणे आणि भुसभुशीत करणे हे शेतीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. यामुळे जमिनीमध्ये वनस्पतीचे मुळे खोलपर्यंत जाऊ शकतात. तुम्हाला माहित आहे भुसभुशीत जमिनीमुळे मुळांना श्वसन करण्यास मदत का होते? भुसभुशीत माती मातीमध्ये राहणारे कृमी आणि सजीवांची वाढ करण्यास मदत करते आणि हे सर्व सजीव शेतकऱ्यांचे मित्र आहेत.
कारण हे सजीव मातीला वर खाली करून मृदू बनवितात आणि त्यात सडणारे सेंद्रिय पदार्थ मिळवितात. त्यामुळे जमिनीची सुपीकतामध्ये वाढ होते. जमीन तयार करण्याची ही क्रिया नांगराच्या मदतीने करतात. नांगर हे लाकडाचे किंवा लोखंडाचे असू शकते. जर शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर बियाणे पेरण्यापूर्वी मातीचे अत्यंत लहान लहान तुकडे करणे आवश्यक आहे. यासाठी कित्येक अवजारांचा उपयोग करतो. त्या अवजारांनाच शेतीची अवजारे म्हणतात. या कार्यासाठी म्हणजे की मातीचे लहान लहान तुकडे करण्यासाठी तो नांगर, फावडे, दंताळे यासारख्या अवजारांचा उपयोग करतो. तर चला सर्वप्रथम आपण नांगराविषयी पाहू. जमीन नांगरण्यासाठी, खते मिसळण्यासाठी, तण काढण्यासाठी तसेच मातीला वर खाली करण्यासाठी नांगरचा उपयोग होतो. हे अवजार लाकडाचे तयार केलेले असते, ज्याला बैलाची जोडी किंवा अन्य प्राणी, घोडा किंवा उंट या मदतीने खेचण्यात येते. येथे नांगराच्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की लाकडाची मजबूत त्रिकोणाकार पट्टी दिलेली आहे, त्याला फाळ असे म्हणतात. नांगराचा एक मुख्य लांब लाकडीने तयार झालेला एक भाग आहे, ज्याला नांगर शाफ्ट असे म्हणतो. त्याच्या एका टोकाला हँडल असते तर दुसऱ्या टोकावर लांब अक्षसारखा भाग ज्योत बरोबर जोडलेला असतो. त्याला बैलाच्या मानावर ठेवण्यात येते. बैलाची एक जोडी किंवा एक मनुष्य त्याला सहजतेने चालवू शकतो. परंतु सध्याच्या लाकडी नांगराच्या जागा वेगाने लोखंडी नांगराने घेतलेली आहे. येथे दुसरे चित्र फावडे आहे. हे एक साधे अवजार आहे. ते तणाला काढण्यासाठी आणि जमिनीला मृदू करण्यासाठी वापरले जाते. त्याला लोखंडाच्या किंवा लाकडाचा लांब दंडा दिलेला आहे. एक मजबूत पसरत आणि लोखंडाची तक्ती त्याच्या एका टोकाला जोडलेली आहे. ती ब्लेड सारखे कार्य करते. त्याचे दुसरे टोक प्राण्यांद्वारा खेचण्यात येत असते. शेतीचे आणखी एक अवजार दंताळे आहे. आजच्या काळात शेतीची नांगरणी ट्रॅक्टर संचालित दंताळे, ज्याला कल्टिवेटर असे म्हणतात, या कल्टिवेटरनेच घेतलेली आहे. कल्टिवेटरच्या उपयोगाने श्रम आणि वेळ दोघांची बचत होते. विद्यार्थी मित्रांनो, पीक उत्पादनाच्या मूलभूत पद्धतीमध्ये प्रथम पद्धत जमीन तयार करण्याविषयी शिकलो. पुढच्या पद्धतीसाठी आपण पुढच्या भागात पाहू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. आणि लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर निघू नका. धन्यवाद. बाय. काळजी घ्या. टेक केअर.